नमस्कार. आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी गुरुशांत धुत्रगावकर तुमचं स्वागत करतोय. माझ्या मागे जे गोपूर आपण पाहताय, अशा गोपुरांची निर्मिती दक्षिण भारतातल्या विविध मंदिराजवळ केलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणतंही दक्षिण भारतातलं मोठं मंदिर बघितलं तर हे गोपूर तुम्हाला पाहायला मिळतं. पण आज एका विशेष मंदिरात आम्ही आलेलो आहोत. हे मंदिर कर्नाटकातलं आहे. जर आपण कर्नाटकातल्या गोकर्ण, मुर्डेश्वर अशा परिसरामध्ये येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर निश्चितपणे या मंदिरात येण्याचं नियोजन तुम्ही करावंच. इतकं हे मंदिर सुंदर, स्वच्छ, प्रसन्नता लाभणारं आणि तुम्हाला पाहायला निश्चित आवडेल असं हे मंदिर आहे. आम्ही आज आलो आहोत दक्षिण भारतातलं एक महत्त्वाचं पीठ मानलं जाणारं, म्हणजे शंकराचार्यांचे जे पूर्ण देशात 4 पीठ आहेत, चारी दिशांना 4 पीठ आहेत, त्यापैकी दक्षिण भागातलं जे पीठ आहे ते शृंगेरी शारदा पीठ. या शृंगेरी शारदंबा देवीच्या मंदिरामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि इथली सगळी माहिती आपण बघणार आहोत. तुम्हाला माहितच आहे की सनातन हिंदू धर्मामध्ये 4 पीठ आणि शंकराचार्य यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्यामध्ये उत्तरेला उत्तराखंडमध्ये असलेलं जोशीमठ किंवा तिथलं पीठ प्रसिद्ध आहे, जे केदारनाथ मंदिरापासून जवळ आहे. आणि पूर्वेचं जर आपण विचार केला, पूर्व भारताचा जर विचार केला तर पुरी इथं असणारं गोवर्धन मठ आहे. तसंच हे दक्षिणेतलं श्री शृंगेरी शारदा पीठ म्हणून ओळखलं जाणारं आणि दक्षिणेला द्वारका पीठ आपल्याला माहीतच आहे. हे 4 पीठ महत्त्वाचे आहेत. या मंदिरात आल्यानंतर सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे तुंगा नदीच्या अगदी किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर आहे. पण मंदिराची भव्यता, प्रसन्नता आणि अगदी आतमध्ये एक गणपतीचं सुद्धा मंदिर आहे बरं का, जिथं त्या मंदिराच्या परिसरात फिरताना इतकी प्रसन्नता वाटते, इतकी शांतता सुद्धा मनाला लाभते आणि जणू गोल्डन टेम्पलला आल्यासारखा फील जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आलात तर निश्चितपणे तुम्हाला लाभणार आहे. विशेष म्हणजे शारदा देवी आणि सरस्वती देवी विद्यार्जनासाठी या देवींची उपासना केली जाते. विशेषतः लहान बालकांना अभ्यासाची गोडी लागावी आणि त्यांच्याकडून चांगलं शिक्षण घेतलं जावं म्हणून एक विशेष पूजा सुद्धा या मंदिरामध्ये केली जाते. आपण मंदिराचा परिसर प्रत्यक्ष बघूया. आम्ही मुर्डेश्वरहून निघाल्यानंतर मुकांबिका देवीचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि तिथून या शृंगेरी इथल्या
श्री शारदांबा देवी मंदिराकडे आम्ही निघालो. मित्रांनो, इकडे येणारी जी वाट आहे, अतिशय अवघड अशी घाटातली वाट आणि घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग जितका आम्हाला आवडला ना, तितकाच उरात धडकी भरवणारा हा मार्ग वाटला. काही वळणं तर अशी आहेत की समोरून गाडी जरी येत नसली ना, तरी देखील छाती धस्स करत होती. आणि जंगलातून येणारा किड्यांचा जो आवाज होता, एखाद्या हॉरर चित्रपटातल्या पार्श्वसंगीतापेक्षाही भयानक वाटत होता. या मार्गाचा आनंद तुम्हीही या मार्गावरून येताना तुम्हालाही नक्की आनंद मिळेल. पण रात्रीचा प्रवास शक्यतो टाळलेला बरा असं वाटतं.